मी आहे सध्या पाथरी विधानसभेमध्ये मानवत तालुका हाटकरवाडी या गावामध्ये आहे। आपण पाहत आहात एमडी गुरु न्यूज चॅनल। आपण इथल्या लोकांना विचारू की कोणत्या पक्षाची सध्या हवा चालू आहे किंवा कोणता उमेदवार काम करायला, कोणता उमेदवार काय करते ते विचारू। सईद भैया खान यांनी कोणत्याही पदावर नसून खूप काम केले 2 वर्षापासून। आरोग्याचे असो, रस्त्याचे असो, नाली शेत रस्ते सो खर्चातून 103 किलोमीटरचे रस्ते सईद भैया खान यांनी केले। जिल्हा नियोजन समितीमधून 71 कोटी रुपयाचा निधी त्यांना तांड्या वस्तीवर पोहोचती केलाय गावगाड्यामध्ये। पुन्हा सईद भैया खान यांचं चांगलं नेतृत्व आहे, चांगलं काम करते ते। आमचा त्यांना प्रतिसाद आहे पूर्ण सईद भैया खान यांना। आता हे सोयाबीनला एक सोयाबीनच्या भावाचं ते डीओसी ला मार्केट येणं झालंय। कोंबड्याला ह्याला जे समजा डीओसी जाईन ना, मका हे खाऊ घालले तर त्याच्यामुळं त्याला शासन काय करणार? डीओसी उचली ना, डीओसी ला मार्केट येणं झालंय त्याच्यामुळे सोयाबीनचा स्टॉक भरपूर आहे। ते पहिलेच इयर हाऊस प्रत्येक फुलत, त्याच्यामुळं सोयाबीनला भाव येणं झाला। आणि आता आणखीन हरभरा आयात केलाय, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हरभऱ्याला गेल्या वर्षी 6,000च्या पुढून भाव होता, तुरीला भाव होता। फक्त लोक सोयाबीनच बोलायली, तर मागल्या सरकारमध्ये बी तेच होतं की आता सोयाबीनला काय झालंय, स्टॉक भरपूर माल झालाय। तुरीचं सांगणं झालेत 12,000 भाव झाला, पुन्हा हरभऱ्याचा 6,000 झाला, ते सांगणच ना लोक विरोधक ह्याचाच विषय उचलायले समजा। ठीक आहे, आता ह्यांचं म्हणणं आहे सय्यद भैया खान हे चांगले राहू शकते गावातून, तुमची काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? सय्यद भैया सर्व बोलायचं कोणाला नाही बोलता येत नाही। तू ये ना मोरी म्हणलं तिकडे गांड माघारी बोलायचंय का कोणाला? बरं, सय्यद भैया खान आता पूर्ण हाटकरवाडीमध्ये आपण जर पाहिलं, सर्वे केला तर सय्यद भैया खान इथं खूप चांगल्या प्रकारे सय्यद भैया खानचं चांगलं नेतृत्व आहे। आणि सय्यद भैया खानचे गावाला त्यांनी 40 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय, काही पदाव नसून सीसी रोडचा। पुन्हा चांगली कामं करतात। आम्हाला मुंबईला नेलतं त्याने, आतापर्यंत कोण्या माणसानं मुंबईला नेलेलं नाही, काही नाही। दसरा मेळाव्यानिमित्त त्याने आमच्या गावात स्पेशली एक गाडी वाट लावली होती, ट्रॅव्हल्स। मुंबई दाखविली आम्हाला सगळ्याला, आतापर्यंत कोणी दाखविली नाही।